तिकडे मतांच्या चोरीसंदर्भात आणि मतदार यादीतल्या घोळासंदर्भात राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि सरकारवर निशाणा साधलेला होता, ज्यावर आता राज ठाकरे यांनी भाष्य केलंय. आपण ही मागणी मतदार याद्यांसंदर्भातली तपासाची मागणी ही आधीपासूनच करत होतो असं राज ठाकरे म्हणतायत. तर 25 वर्षांपासून मतदार याद्यांमध्ये सुधारणा न झाल्यानं दोष असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. मी 16-17 पासून बोलतोय तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. 16-17 सालापासून मी बोलतोय ना, बाकीचे आता बोलायला लागले. मुंबई महानगरपालिकेतली मग मतदार यादींची तपासणी पुनर्तपासणी झाली पाहिजे का? झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतायत. गेल्या 25 वर्षामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन न झाल्यामुळे मतदार याद्यांमध्ये दोष निर्माण झालेले आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी स्वतः 2012 साली अशा प्रकारचे जे काही दोष आहेत त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलेलो आहे. हायकोर्टात माझी पिटिशन आजही पेंडिंग आहे त्या संदर्भातली. मात्र याच्यावरचा उपाय मी त्याही वेळेस मागणी हीच केली होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा. आता निवडणूक आयोगाने कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलेलं आहे, तर त्यालाही हे विरोध करतात. हे अतिशय चुकीचं आहे. त्याला काय विरोध करता? ते रिव्हिजन झालं तरच याद्या योग्य होतील. आता बातमी आहे का